वैरण थोडी कमी पडली काय तर चर्चा आला, कोण जातोय तोडायला, कोण जातोय तोडायला. आई म्हणते तू जा, ही म्हणते तू जा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आज आपण डाळिंबीला फवारा मारायचा आहे. गेल्या वेळेस मारलेला जो फवारा होता 05234चा, आज मारायचा आहे 0050चा. औषध आणले आपण. आता या बॅलर औषध करून बॅलर मारायचं आहे. बागाला, या डाळिंबीच्या बागाला औषध मारायचं आहे. वारही खूप आहे त्यामुळं फवारा मारायला अडचण आहे. बघू कसं होतं. बघू शकता आपण त्या दिवशी केळीची कुठे याच मकातनं खाल्लेली कशी झाली. मका बघा, काळी झार नसते. पाणी तर हिला दिलंच नाही. पावसाची जीवावरच आहे पाणी. मला वाटते 1-2-3 तास दिलं उगवून यासाठी फक्त. तर पावसाची जेव्हा सगळी मका आली बघा कशी आली. एक नंबर मका आली बघा. थोडी दाट झाली पण खाली रानाला खत असल्यामुळं एक नंबर मका आली. तर आता औषध नाही टाकले, बॅलरमध्ये औषध टाकले. जरा थोडं पाणी कमी पडत होतं. पाणी करून पाण्याची पाईप सोडली, पाणी बॅलर भरला. त्यानंतर मग फवारायला आपल्याला सुरुवात करायची. आता फवारा मारून घेते, लाईट आलेली आहे. तर मित्रांनो, फवारा मारून झालाय. मिळालं आता फ्रेश होऊन जेवण करायला. इकडं आईची वैरण काढून बी झाली. आता जेवण करून वैरण आणायला जायचं आणि वैरण कट करून घ्यायची. आता आलोय वैरण न्यायला. एक गाडा वैरण नेऊन कट केली की दुसरा-तिसरा गाडा घेऊन चाललोय. वैरण काढून ठेवली, तिकडं गाडा भरायला चालू. वैरण थोडी कमी पडली काय तर चर्चा आला, कोण जातोय तोडायला, कोण जातोय तोडायला. आई म्हणते तू जा, ही म्हणते तू जा. मग मी आता बडा करून शेवटी तोडायला गेली. तिकडं चाकलं पडले, माया तिकडं चाकलं नाही. मुंबईत चाक नाही, मुंबईत चाक नाही म्हणते दिदी. आपल्याला माहित नाही म्हणलं कशाला विचारावं, कशाला पुढचं शेंडा हा नव्हतं होय दिदी. मुंबईत चाक नाही. तर मित्रांनो, आम्ही खातोय म्हैसूर पाक. म्हैसूर पाक घ्या तुम्ही खावा. सारखं त्याच्यावर दे नाही तिची कुठं काढायचं, काय नको करायचं, नामकं करायचं. आता वाजलेत दुपारच्या 4 आणि मी आलोय आपल्या शॉपमध्ये. मला म्हणजे रेनकोट बाहेर लावायचे चालू झाले, त्यामुळे रेनकोट बाहेर लावायचे, काचाला लावायचे, ग्लासला लावायचे आणि बाहेर तिथं एक हुकाय तिथं एक अडकवायचे ते, म्हणजे शरीर पटपट होईल. मी आलोय आता घरी, जेवण केलंय. आता वाजलेत 9 आणि आता झोपायचं आहे डायरेक्ट. इथं बायकोचं काम चालू आहे शिलायचं. डायरेक्ट झोपतो आणि या व्लॉगचा मी एंड इथंच करतो. धन्यवाद, थँक्यू अँड बाय.